नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. कालपासून राज्यभरात एकच विषय आहे जो प्रचंड गाजताना पाहायला मिळतोय. प्रत्येक वाहिनीवरती याच विषयाची चर्चा सुरू आहे. तो विषय म्हणजे टिपू सुलतान. अर्थात मालेगाव महानगरपालिकेमध्ये तिथले जे उपमहापौर आहेत त्यांनी टिपू सुलतानचा फोटो त्यांच्या कार्यालयामध्ये लावला आणि तिथून जो गदारोळ सुरू झाला तो आता विषय डायव्हर्ट होताना पाहायला मिळतोय. कारण टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्यात आली होती, तीही खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळांकडून. आणि त्यावरून खरं तर मूळ मुद्दा वेगळा होता आणि त्याच्यानंतर आता काँग्रेस भाजपमध्ये सामने सामने लढाई सुरू असलेली पाहायला मिळते. राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी काँग्रेस आणि भाजप जे ते आमने सामने आलेलं पाहायला मिळते. पुण्यामध्ये सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली होती. आज दिवसभर पुणे शहरामध्ये काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडताना पाहायला मिळाले. अर्थात या सगळ्याच्या नंतर मूळ जो विषय होता की टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांची तुलना किंवा मग कार्यालयामध्ये टिपू सुलतानचा फोटो असायला हवा का, इथून हा मूळ विषय सुरू झालेला होता. माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते पैगंबर शेख आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्यांना या विषयावरती काय वाटतं, काय वाटतं तुम्हाला, खरंच टिपू सुलतानचा फोटो अशा पद्धतीने एखाद्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीच्या कार्यालयामध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये असायला हवा का? जय जिजाऊ. मुळातच त्या ज्या मालेगावच्या उपमहापौर होत्या त्यांनी यावर त्यांची भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे की त्यांना टिपू सुलतानचा जो फोटो आहे तो भेट स्वरूप म्हणून मिळाला होता आणि त्यानंतर त्यांनी तो भिंतीवर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर तेवढा लावला. तो काही त्यांनी आणून लावला वगैरे आणि फक्त त्याचाच लावला टिपू सुलतानचा अशातला काही भाग नव्हता. त्यावेळी आपली भूमिका ही स्पष्ट होती की बुवा जर तसा टिपू सुलतानचा फोटो लावायचा आहे तर त्याआधी शिव फुले शाहू आंबेडकर होळकर आणि महत्त्वाचं म्हणजे संविधानाची उद्देशिका त्या भिंतीवर लावावी आणि त्यासोबत टिपू सुलतानचा फोटो लावला तर त्याला कुठल्याही पद्धतीचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. कारण संविधानाची जी मूळ प्रत होती त्याच्यामध्ये देखील झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि टिपू सुलतान यांचा फोटो होता, तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं काही कारण नाही आहे. दुसरी गोष्ट, या देशाच्या महापुरुषांच्या यादीमध्ये देखील टिपू सुलतान यांच्या नावाचा समावेश आहे. जर त्यांच्या नावाचा समावेश आहे तर त्यांचा फोटो लावल्याने काय गदारोळ करण्याचं काही कारण नाही आहे. हो, त्यांचा एकट्याचा फोटो लावणं या गोष्टी मात्र चुकीच्या आहे. याच्या बाबतीत कुठल्याही पद्धतीचं आपण मनामध्ये काही संभ्रम बाळगण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट अशी, आता त्यांनी तो फोटो जो आहे त्या दालनामधून काढून टाकलेला आहे. तो काढून टाकलेला आहे म्हणून हे प्रकरण थांबलंय का? तर नाही. मला म्हणायचंय काय, जे लोक या गोष्टीवर आक्षेप घेत आहेत, भाजपचे लोक असतील, संघाचे लोक असतील किंवा त्याला पॅरलल ज्या काही संघटना आहेत, माझं त्या सगळ्या संघटना, भाजप पक्ष यांना सगळ्यांना एक विचारणं आहे. राज्यामध्ये सरकार कोणाचं आहे? तुमचं आहे. केंद्रामध्ये सरकार कोणाचं आहे? तुमचं आहे. जर ते कायदेशीर जर चुकीचं असेल, फोटो वगैरे लावणं, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा उपमहापौरांवर. आणि जर त्याच गोष्टी होणार नसतील, कायदेशीर जर काही कुठली प्रक्रिया फॉलो होणार नसतील आणि फक्त सामाजिक दबाव एक जो काही निर्माण करून काही गोष्टी घडवण्याचा जर प्रयत्न केला जात असेल, तर त्या गोष्टीला अर्थ काय आहे मुळात? फोटो निघाला, ही गोष्ट चांगली आहे का वाईट आहे याच्याविषयी काही बोलायचंच नाहीये. मात्र त्याला अर्थ काय आहे? कारण ते कायदेशीर बरोबर होतं का नव्हतं हे या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आणि त्याच्यावर कोणीच काही बोललेलं नाहीये. जर महापुरुषांच्या यादीत नव्हते तर मग तिथं फोटो लावण्याची काही आवश्यकता नाही. जर बेकायदेशीर आहे होतं, जर तो काढून टाकलाय फोटो, तर मग त्याच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही उपमहापौरांवर? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मुळात तो वाद जो आहे तो थांबलेला आहे आणि मला असं वाटतं की मी अजूनही त्या गोष्टीवर फर्म आहे की जर त्या ठिकाणी त्यांना उपमहापौर पदाच्या दालनामध्ये जर कोणाचे फोटो लावायचे असतील तर शिव फुले शाहू आंबेडकर होळकर यांच्यासोबत टिपू सुलतान यांचे फोटो लावावे. कोणाला काही आक्षेप असण्याचे काही कारण नाही. मात्र जसं मी सुरुवातीलाही म्हटलं की हा मूळ मुद्दा वेगळा होता आणि मग सगळा विषय डायव्हर्ट होत गेला. कारण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी एक स्टेटमेंट केलं. त्यांनी चक्क शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतान यांची सुद्धा तुलना केली आणि त्यानंतर आता दोन्ही पक्ष आमने सामने आलेले पाहायला मिळतात. खरंच ही तुलना करून किती काय म्हणू शकतो, आपल्याला हे विधानच कसं वाटतं? तुम्ही कसं बघता या विधानाकडे? पहा, मी त्यांचं ते पूर्ण विधान ऐकलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ आणि टिपू सुलतान यांचा कार्यकाळ हे दोन्ही कार्यकाळ वेगळे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकाळ हा आधी आहे आणि टिपू सुलतान यांचा नंतर आहे. दोघांचं जे कार्यक्षेत्र आहे, जे एरिया ऑफ म्हणजे त्यांचं जे साम्राज्य होतं ते वेगवेगळं होतं. एका ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की टिपू सुलतानने छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानला
ते एका अर्थी आपण मान्य करू, समजू शकतो. मात्र टिपू सुलतान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष होते. हे जे त्यांचं विधान होतं, या विधानाची अजिबातच गरज नव्हती. या विधानाचा मी एक शिवप्रेमी म्हणून करावा तेवढा निषेध कमी आहे आणि मी त्या विधानाचा निषेध करतो. आणि माझे अजून देखील हर्षवर्धन सपकाळ यांना नम्र आव्हान आहे, की तुम्ही ते विधान मागं घ्या. अशा पद्धतीची विधानं या महाराष्ट्रामध्ये करू नका. या महाराष्ट्रामध्ये कुठलाही व्यक्ती सगळ्यात पहिल्यांदा जर कुठल्या महामानवाची, महान विभूतीची जर त्याला ओळख होत असेल, तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची होते. आणि अशा ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी टिपू सुलतान यांच्याविषयी अनेक गैरसमज पसरवले गेले, द्वेष पसरवला गेलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. काही कलम कसायांनी त्यांच्या पुस्तकांमधून खोटं नाटं लिहिलेलं आहे. अशा ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीची जी वक्तव्य करता, या वक्तव्याने समाजामध्ये तेढ का निर्माण होऊ नये आणि त्याचा गैरफायदा जो आहे तो भाजपने घेतलेला आपण पाहतोय. आज दिवसभरामध्ये काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर काय घडलं, काय नाही घडलं. मात्र या गोष्टी करत असताना, त्याचा निषेध करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीच करू नये या मतावर देखील मी ठाम आहे. मात्र या गोष्टी होत असताना आपणच या ठिकाणी पाहतो, की जे भाजपचे लोक आंदोलन वगैरे करत होते, त्यांची तरी तेवढी पात्रता आहे का आंदोलन करण्याची? हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. ज्या ठिकाणी या देशामध्ये आज के शिवाजी नरेंद्र मोदी अशा स्वरूपाची पुस्तकं प्रकाशित केली जातात, त्यावेळी हे जे भामटे लोक आहेत, ज्यांनी आज त्या ठिकाणी आंदोलन केले, हे लोक कुठे आंदोलन करायला गेले होते? त्यांनी आंदोलनं करायला हवी होती. ते पुस्तक जे आहे नरेंद्र मोदींचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो जो आहे तो त्या पुस्तकावर छापण्यात आला. काय केलं त्या पुस्तकासंदर्भात त्यांनी? कुठे निवेदन तरी साधं दिलं का, की हे पुस्तक प्रकाशित होऊ देऊ नये म्हणून? भगतसिंग कोश्यारी जे आहे, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये रामदास न होते तो शिवाजी न होते. अहो म्हणजे तुम्ही विचार करा, इथे तुलनाचा विषय सोडून द्या. म्हणजे जर रामदास स्वामी नसते तर छत्रपती शिवाजी महाराज हे तयारच झाले नसते, त्यांचा उगमच झाला नसता. अशा पद्धतीची विधानं या महाराष्ट्रामध्ये केली गेली. त्यावेळेस या भाजपच्या लोकांनी कुठे आंदोलनं केली? त्यांना पद्मभूषण दिला जातो. या सगळ्या गोष्टी हा महाराष्ट्र पाहतोय. सोलापूरकर सारखा माणूस जो आहे तो म्हणतो, की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले. अहो ह्याच्यापेक्षाही घाणेरडी परिस्थिती म्हणजे आपले जे मराठी आहेत, हे मराठी नक्की करतात काय? मराठी म्हणजे कोण? 18 पगड जाती आणि सर्व धर्मीयाचे जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे मावळे आहेत, हे नक्की करतात काय? कोरटकार सारखा माणूस आई जिजाऊंविषयी एवढी अश्लील टिप्पणी करतो इंद्रजित सावंत यांना इंद्रजित सावंत यांच्यासोबत फोनवर बोलताना. काय करताय तुम्ही? कुठे गेला आहे आपला स्वाभिमान? कुठे आहे आपलं शिवप्रेम? कुठे दगडफेक केली? कोरटकरच्या घराबाहेर दगडफेक केली? सोलापूरकरच्या घराच्या बाहेर दगडफेक केली? कुठे दगडफेक केली की ह्यांनी? यांना या विषयाची काहीही आत्मीयता नाही आहे. या सगळ्या गोष्टी भाजपवाल्याकडून सलग जी आहे ती सिरीज राबवली जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांची आणि इतर महामानवांची बदनामीचं सत्र राबवलं जात असताना मी या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे, की या पुण्यामध्ये पुणे बंदचं जे आहे ती हाक दिली गेली होती संपूर्ण शिवप्रेमींच्या माध्यमातून, 18 पगड जातीन सर्व धर्मियांच्या माध्यमातून. हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. पुण्यातली सगळी दुकानं बंद होती. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून जे आहे ते मोर्चा सुरू झाला होता आणि कुणीच काहीही त्या ठिकाणी गैरवर्तन केलं नाही. पोलिसांना त्याचा त्रास झाला नाही. एक निषेध जो असतो तो निषेध नोंदवला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आणि इतर महामानवांविषयी आमच्या मनामध्ये किती प्रेम आहे हे दाखवलं गेलं. त्यावेळी ही लोक भाजपची कुठे होती? ते धीरज घाटे कुठे होते? त्या ज्या आता महापौर झालेल्या आहेत त्या नागपूर त्या कुठे होत्या? त्यांच्या काय भूमिका आहेत या विषयावर? जे पद्मभूषण दिलं गेलेलं आहे त्या कोश्यारींना, त्यांच्याविषयी काय त्यांच्या भूमिका आहेत ह्या त्यांनी जाहीर कराव्या. मी तर सरळ सरळ हर्षवर्धन सपकाळ यांच्या भूमिकेचा निषेधच करतो. मी मान्यच करत नाही त्या गोष्टी. मात्र त्या गोष्टी करत असताना त्यांच्या विरोधात निषेध करण्याची ह्यांची तरी पात्रता आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही त्या बदनामीचं पूर्णपणे समर्थन केलं आणि आज तुम्ही मुळातच अशा पद्धतीची जी आंदोलन आहे ही काँग्रेसवाल्यांकडून भाजपवाल्यांच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये गेली पाहिजे नव्हती. भाजपच्या कार्यालयासमोर देखील त्या काळामध्ये काँग्रेसवाल्यांनी आंदोलन केलं. मात्र अशा पद्धतीचं हिंसक जे आंदोलन आहे ते केलं गेलं नाही. निंदनीय आहे. पुण्याच्या संस्कृतीला जे आहे तो काळिमा फासणारं जे आहे हे आंदोलन आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आंदोलन करतोय. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचं आंदोलन करत असताना त्यांच्याच रयतेवर दगडफेक करतोय आपण. तिथे महिलांच्या अंगावर दगडफेक पडलेली, महिला पोलीस कॉन्स्टेबल ज्या आहेत त्या जखमी झालेल्या आहेत. हे कसलं शिवप्रेम आहे? हे शिवप्रेम आहे का? हे मोगल प्रेम आहे. मी तर स्पष्टपणे सांगेल तुम्हाला. ही मोगलांची वागणूक आहे अशा पद्धतीची. आपण सांगतो ना छावण्या वगैरे उद्ध्वस्त केलं, ही त्यांची वागणूक आहे.
तिथे जायचं, जय जय छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊन ही कामं करायची. ही कामं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत नाहीये. आपण लोकशाहीमध्ये राहतो आणि त्या पद्धतीने त्याच्यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. मात्र मी अजूनही या विषयावर ठाम आहे, की हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचं ते वक्तव्य जे आहे ते मागे घ्यावं. शिवप्रेमींच्या भावना वगैरे हा एक वेगळा मुद्दा झाला. मात्र ते विधानाला समर्थनच आपण करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात भाजप सध्या हम करे सो कायदा अशा पद्धतीच्या भूमिकेत आहे असं म्हणायचं का? कारण त्यांनी काही केलेलं चालतं, इतर कोणी केलं तर मात्र ते आक्रमक होतात. नाही, मला म्हणायचंय काय, की आज जर काँग्रेसवाल्यांनी जर आंदोलन केलं मागच्या वेळेस, जर भगतसिंग कोश्यारींचा फोटो साधा घेतला हातामध्ये, की पोलीस ओढून न्यायचे. हां, फडणवीसांचा फोटो हातामध्ये घेतला, की पोलीस ओढून न्यायचे. मग आता अशा पद्धतीचे जे फोटो बनवले गेलेले आहेत, कुठल्या पोलिसांनी ओढून घेतले ते? म्हणजे सरकार तुमचं आहे म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं जर वागत आहात, तर ते राज ठाकरे म्हणतात ना, की कोणी सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाहीये. सरकार बदलतात. मग त्यावेळेस माझं विनंती आहे, उड्या मारू नका. लगेच भाजपमधून काँग्रेसमध्ये उड्या मारू नका तुम्ही त्यावेळेस. आहे ना त्याच विचारधारेवर ठाम राहा मग. आज हे धीरज घाटेंसारखे जे लोक आहेत त्यांनी ज्या काही गोष्टी त्या ठिकाणी केल्या, ते म्हणाले की अखंड हिंदूंचे दैवत. कोणी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त हिंदूंचे दैवत वगैरे आहेत म्हणून? इथे हिंदू धर्मीय सोडून इतर धर्मीय राहतात की नाही राहत? शीख धर्मीय काय छत्रपती शिवाजी महाराजांना मानत नाही का? ख्रिश्चन धर्मीय शिवाजी महाराजांना मानत नाहीत का? पारशी मानत नाहीत का? बौद्ध मानत नाहीत का? मुसलमान मानत नाहीत का? एका धर्मापुरतं मर्यादित फक्त करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपली जी पोळी आहे ती भाजून घ्यायची. धीरज घाटेंनी कुठं दगड उचलला त्या ठिकाणी? बोलायला घाटेन, उचलायला दगड बहुजन. ही परिस्थिती आहे. नुसतं यायचं, प्रक्षोभक बोलायचं आणि इतर तरुणांची जी आहे ती माथी भडकवायची आणि त्यांना दगडफेक वगैरे जी आहे ती केली. त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आता काँग्रेसवाले म्हणतात भाजपवाल्यांनी दगडफेक केली, भाजपवाले म्हणतात काँग्रेसवाल्यांनी दगडफेक केली. मात्र या सगळ्या घटनाक्रमामध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी कार्यकर्ते हे काँग्रेसचे जखमी झालेले आहेत. हं. हे आपण स्पष्टपणे दिसतं. म्हणजे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी काँग्रेसवाल्यांना दगडफेक केली असं म्हणायचं का मग त्यांना? हा माझा प्रश्न आहे त्या ठिकाणी. या सगळ्याच्या बरोबर आणखी एक महत्त्वाचा विषय असा की जेव्हा जेव्हा पुणे शहराच्या बाबतीत म्हणा किंवा आपण राज्यभरात देशभरात कुठेही बघू शकतो, टिपू सुलतान यांची जयंती साजरी होते. तिथे तिथे आक्रमक भूमिका घेतल्या जातात. तिथे तिथे त्याला विरोध केला जातो. कुठे एखाद्या फ्लेक्सवरती फोटो दिसला तरीही विरोध केला जातो. सातत्यानं टिपू सुलतान या नावाला, या व्यक्तीला विरोध या ठिकाणी होत असतो. टिपू सुलतान यांच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे? किंवा टिपू सुलतान जसं तुम्ही म्हणताय, की महापुरुषांच्या लिस्टमध्ये आपण जर त्यांना मोजत असू, तर मग इतका विरोध हे सगळं कशासाठी? एक लक्षात घ्या, टिपू सुलतान यांचा फोटो हा राजकीय परिप्रेक्ष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या आणि शिवसेना वगैरे हे जे पक्ष आहेत यांच्या पक्षांच्या फ्लेक्सवर दिसला तरच त्यांचा फक्त पोट हं. दुखतं. वंचित बहुजन आघाडी, आर-पी-आय आणि आंबेडकरी जेवढे आहेत विचारधारेचे, त्यांच्या विचारधारेच्या फ्लेक्सवर जर फोटो दिसला तर कोणाच्या पोटात काही दुखत नाही. त्यांना बोलण्याची हिंमत वगैरे हे लोक करत नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर काँग्रेस असेल आणि शिवसेना असेल यांच्या बॅनरवर दिसला की यांच्या पोटामध्ये दुखतं. दुसरी गोष्ट ही की टिपू सुलतानविषयी माझं काय मत आहे? माझं मत आहे की टिपू सुलतान हा अभ्यासनाचा विषय आहे. अभ्यास करावा त्या त्या विषयावर. तुम्ही अभ्यासाला नाही म्हणू शकता का? अभ्यासू वृत्तीने तो टिपू सुलतान जो आहे तो समोर येणं गरजेचं. मात्र त्याचं नावच घ्यायचं नाही, त्याच्याविषयी बोलायचंच नाही. मग मला म्हणायचंय काय, की हे जे कलम कसाई आहेत ते जे लिहितील तेच फक्त मान्य करायचं का आपण? हा प्रश्न आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या हयातीमध्ये असताना छत्रपती संभाजी महाराज मोठ्या प्रमाणामध्ये यांनी त्रास दिला. छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना मोठ्या प्रमाणामध्ये यांनी त्यांना त्रास दिला. छत्रपती संभाजी महाराजांची बदनामीकारक जे आहे ते लेखन यांच्या पुस्तकांमधून जे आहे ते मनुवाद यांच्या झालं आणि ती बदनामी करून देखील बहुजन समाज जो आहे 18 पगड जातीचे आणि सर्व धर्मीय मराठे ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांना सोडत नाहीत हे ज्यावेळेस यांच्या लक्षात आलं त्यावेळेस त्यांना धर्मवीर जे आहे ते बनवून मुस्लिमांच्या विरोधात द्वेषासाठीचं जे आहे ते प्रतीक यांनी वापरण्याचं काम केलं. टिपू सुलतान यांच्याविषयी जर तुम्ही सांगाल तर मला असं म्हणायचंय की टिपू सुलतानचा अभ्यास केला पाहिजे. आज तुमच्या तुमच्या माहितीसाठी एक रेफरन्स मी तुम्हाला देतो की आजकालचा महाराष्ट्र हे मुंबईमध्ये 1935 साली जे आहे ते पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्याच्या पृष्ठ 40 मध्ये काय लिहिलेलं आहे ते तुम्ही पहा. ब्राह्मणी राज्यात हिंदू धर्मोद्धारार्थ अवतरलेल्या कारभारांच्या आमदानीत आचार्यांचे मठ एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 4 वेळा मराठ्यांनी लुटावे या प्रकारांची उपपत्ती नीटशी लागत नाही. त्र्यंबकराव मामा पेठे यांनी सन 1770-71 मध्ये मेलकोटा येथील रामानुजाचार्यांचा सन 1775 मध्ये हरिपंत फडके यांच्या
फौजेने द्वारकापीठाच्या शंकराचार्यांचा, त्याचे पुढचे साली पटवर्धनांनी करवीर संकेश्वरचा व सन 1791 मध्ये पुन्हा पटवर्धनांनीच शृंगेरी शंकराचार्याचा असे 4दा आचार्य मठ लुटल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो. इथून पुढचं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे हिंदूंच्या शंकराचार्यांनी मराठ्यांऐवजी मुसलमान असलेल्या टिपू सुलतानाची राजवट व त्याचे संरक्षण पसंत केले. हे लिहिणारे काय मुसलमान नाही आहेत बरं का, हे लिहिणारे हिंदू आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय, मला एक जनरल टिपू सुलतानचा फोटो पाहिल्यानंतर तुमचं एक आकलन काय होतं तुम्ही पहा. टिपू सुलतानचा फोटो एक जनरल माणसाला दाखवा ज्याला इतिहासाचं काही आकलन नाहीये. तो म्हणन की हा खरंच राजा मुसलमान आहे का, असं तो म्हणन. दाढी ट्रॅडिशनल जे तुम्ही ज्याला धर्मांध वगैरे म्हणताय, तर ट्रॅडिशनल दाढी ठेवण्याचा प्रकार त्याचा कधी नाहीये. मिशाला पीळ वगैरे मारणारा तुम्ही संपूर्ण मोगलांच्या राजवटीमध्ये जरी पाहाल तुम्ही पूर्णपणे, तर एकमेव जो मिळेल तो टिपू सुलतान मिळेल, तो मिशांना पीळ देतो. दुसरी गोष्ट, त्याची जी पगडीची जी रचना आहे ती पेशव्यांप्रमाणे जी आहे ती पगडीची रचना त्याची आहे. ह्या अशा माणसाला तुम्ही धर्मांधतेच्या चौकटीमध्ये कसं बसवू शकता. महात्मा गांधी स्वतः म्हणतात की टिपूच्या महालाच्या अवतीभोवती जी 4 मंदिरं होती, ती 4 मंदिरं ही साक्ष देते की टिपू सुलतान हा धार्मिक सहिष्णू होता. टिपू सुलतानने जे शृंगेरीचं मठ लुटलं, त्याच्यानंतर टिपू सुलतानने त्यांना सुरक्षा तर दिलीच, प्लस शृंगेरीच्या मठाला डेव्हलपमेंट करण्यासाठी पैसे देखील दिले, सुरक्षा देखील दिली. त्या पलीकडे टिपू सुलतानच्या राज्यामध्ये अनेक जे आहेत ते हिंदू चांगल्या उच्च पदस्थ पदावर होते. बरं, मला म्हणायचंय काय की या सगळ्या गोष्टी जे लेखन ह्याने आलंय, आजही MPSC UPSC मध्ये त्याचा अभ्यास आहे, आज राष्ट्रपुरुषांच्या यादीमध्ये आहे. दुसरी गोष्ट मला आणखीन एक याच्यामध्ये दाखवायची की ह्यांनी केलं की ते सांगायचं नाही बरं का, आणि इतरांनी केलं की त्याच्यावर मात्र बोलायचं. आता तुम्हाला सांगतो, हे विजय अग्रवाल म्हणून आहेत, हे BJP अकोलाचे महानगरचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्यांनी 2012 साली स्थायी समिती सभागृहास, अकोला महानगरपालिकेच्या बरं का, स्थायी समिती सभागृहात शेरे म्हैसूर शहीद टिपू सुलतान हे नाव देण्यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेणे असा प्रस्ताव मांडला. सूचक दीपक अग्रवाल, अकोला महानगरपालिका स्थायी समिती सभागृहात शेरे म्हैसूर टिपू सुलतान हे नाव देण्यासंदर्भात श्री साजिद खान पठाण नगरसेवक यांचे पत्र देऊन लेखी मागणी केली. म्हणजे पत्र कोणी दिलंय? पत्र दिलंय विजय अग्रवाल यांनी. हिंदूने पत्र दिलंय कोणाला? एका मुसलमानाला पत्र दिलंय. कशासाठी? त्या सभागृहाचं जे नाव आहे ते टिपू सुलतान यांचं ठेवावं. मग हे जे भाजपचे जे लोक आहेत, ह्यांनी ज्या या सगळ्या गोष्टी केल्या, याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? दुसरी गोष्ट, 26 जानेवारीला जे रथ निघतात आपल्या तिथे दिल्लीमध्ये, त्या रथामध्ये देखील टिपू सुलतान यांचा रथ होता. मग रथामध्ये तो चालतो टिपू सुलतान आणि महापुरुषांच्या यादीमध्ये चालत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे नक्की? जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमवर तुम्ही सोल्युशन काढा. एकतर सांगा टिपू सुलतान हा महापुरुषांच्या यादीमध्ये नाहीये, सरकार तुमचंच आहे. बरं, दुसरी गोष्ट, यांना आणखीन काही प्रश्न विचारले की मग हे पळून जातात. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते. मग आजही रामदास स्वामी यांचा फोटो जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथे असं करताना हे दाखवतात, गुरु म्हणून सांगतात. हे कशाच्या आधारावर सांगतात? किती जणांच्या भावना दुखावल्या याच्यासाठी? किती जणांनी त्या विरोधामध्ये अशा पद्धतीची दगडफेक केली? हा देखील प्रश्न जो आहे तो उपस्थित केला पाहिजे. मला असं वाटतं की हे सगळे जे प्रश्न आहेत, हे जे सगळे मुद्दे आहेत, हे मुख्य मुद्द्यांपासून हटवण्यासाठी जे आहेत ते केले गेलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे लोक घेतात, जय शिवाजी जय भवानी म्हणतात. आजची परिस्थिती तुम्हाला सांगतो, आज केंद्र सरकारने जी अमेरिकेसोबत ट्रेड डील केली ती शेतकरी हिताची आहे का? ती अजिबात शेतकरी हिताची नाहीये. आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये असं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी संदेश दिला होता, तो संदेश गेला कुठे? कुठे यांनी नरेंद्र मोदींच्या कार्यालयासमोर अशी आंदोलनं केलीत का? बोंबलून लोक सांगायला लागले, शेतकरी स्वतः म्हणायला लागलेत की इथून पुढे नरेंद्र मोदी नको म्हणून. हा शेतकरी द्रोही ही डील आहे, 500 बिलियन करोडची जी डील होते व्यावसायिक, त्याच्यामध्ये इथला शेतकरी होरपळला मारला जाणार आहे. त्याच्या बाबतीमध्ये यांना बोलायला नको. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त जय करून छत्रपती शिवाजी महाराजांचा जय होणार नाहीये, तर इथल्या शेतकऱ्यांना न्याय देऊन जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय होणार आहे. एवढं देखील मला सांगायचं आहे. नक्कीच. या सगळ्यामधला शेवटचा पण खूप महत्त्वाचा प्रश्न, की तुम्ही तुमची भूमिका या सगळ्यावरची मांडलेली आहे. भविष्यात सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात. आता सध्या जसं तुम्ही म्हणलात, की दोन्हीकडे नाही, आता तर म्हणू शकतो आपण तिन्हीकडे सुद्धा, म्हणजे केंद्रात सुद्धा, राज्यात सुद्धा, महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपचीच सत्ता आहे. भाजपने इथून पुढे अशा पद्धतीची प्रकरणं थांबवण्यासाठी काय करणं अपेक्षित बरं, आहे? या महानगरपालिकेमध्ये हेडगेवारांचा फोटो लावण्याचा काय संबंध आहे पुणे महानगरपालिकेमध्ये?
त्या हेडगेवारांचा फोटो महानगरपालिकेमध्ये लावतो की पुणे महानगरपालिका काय हेडगेवारांनी उभी केली? बरं, त्या हेडगेवारांच्या फोटोला ते हार घालतात, राजर्षी शाहू महाराजांच्या फोटोला तुम्ही हार घालत नाही. याच्यावर कोणी आंदोलन केलं? का आंदोलन केलं नाही यांनी? मग हे जे सगळे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे फक्त बनवायचे. आज भाजपला भाजपच्या पक्षातल्या काही लोकांनी सोडून त्यांच्या आंदोलनाला कुठलाही पाठिंबा मिळालेला नाही. लोकमान्य आंदोलन नाहीये ते. आज लोक सर्वसामान्य जे आहे ते भाजपच्या विरोधात आहेत. ते भले काँग्रेसच्या बाजूने असतील नसतील, शिवसेनेच्या बाजूने असतील नसतील, मात्र त्यांना कळतंय की हे जे काही करतायत हा तद्दन जो चाललेला आहे हा फालतूपणा आहे भाजपकडून जो चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की या गोष्टी थांबवल्या गेल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, टिपू सुलतानला तो अति मुसलमान बनवण्याची पण काही गरज नाही मुसलमानांनी. त्यांचे काहीतरी दाढी दाखवून ते फोटो बिटो टाकण्याचे. टिपू सुलतानने कधी दाढी ठेवलीच नाही, तर दाढी दाखवता कशासाठी? त्याचे सगळे जे ओरिजिनल फोटो आहेत त्याच्यामध्ये कुठेच दाढी नाही टिपू सुलतानला. मग एक्स्ट्राचं मुसलमान बनवण्याची ह्यांना तरी का घाई असते? हा देखील माझा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ह्यांचा प्रॉब्लेम नक्की काय आहे? टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं चुकीचं आहे, याच्यात काही वाद नाहीये. कोणाशीच तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी होऊ शकत नाही. ते युगपुरुष आहेत, त्याच्या बाबतीत आपल्या मनामध्ये काही संभ्रम असण्याचं कारण नाही. मात्र इतरांशी जी तुलना केली त्याचं तुम्हाला समर्थन आहे का? जे भगतसिंग कोश्यारी जे म्हणाले की मागच्या काळात जे शिवाजी महाराज जे पुराने जमाने के महापुरुष थे, आज के महापुरुष, गडकरी अशा पद्धतीची जी विधाने केली त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? ह्याच्यात कुठलंही आंदोलन, यांच्या मनामध्ये शिवप्रेम अजिबात नाहीये. माझं म्हणणं आहे की यांच्या मनामध्ये मनुप्रेम आहे आणि ते मनुप्रेम यांनी स्पष्टपणे दाखवलं. हर्षवर्धन सपकाळ यांचं विधानाचा त्रिवार निषेध आहे, त्याचा कितीही निषेध केला तरी एक शिवप्रेमी म्हणून कमीच आहे. मात्र त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची या शिवद्रोह्यांची पात्रता नाही. कारण बदनामीचं ज्यावेळेस सत्र चालू होतं, शिवप्रेमी मनापासून तडफडत होता त्या काळामध्ये ह्या लोकांनी त्यांना पाणी पाजण्याचं देखील काम केलेलं नाही. आणि आज हे लोक जाऊन तिथे दगडफेक करतात, महिलांवर दगडफेक होते, गाड्या फुटल्या जाते. रयतेला त्रास देणं हा शिवप्रेम आहे? तर हा शिवप्रेम काय ते त्यावेळी शिवप्रेमींनी दाखवून दिलं. शांततेने आंदोलनं केली, कोणालाही पोलिसांना देखील त्रास दिला नाही, कुठल्याही पद्धतीच्या प्रक्षोभक घोषणा दिल्या गेल्या नाही. त्याला म्हणतात खरं शिवप्रेम. नक्कीच माझ्याबरोबर आजच्या या चर्चेमध्ये पैगंबर शेख होते. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. मुळातच या सगळ्यामध्ये काँग्रेस भाजपमध्ये जो काही राडा झाला किंवा भाजपने आयतं कोलीत हातात मिळाल्यासारखं जसं या प्रकरणाचा बाऊ केलेला पाहायला मिळतोय. मुळात या सगळ्यामध्ये जसं तेही म्हटलं की सरकार तुमचं आहे, तुम्हाला जर टिपू सुलतान नकोच असेल तर मग महापुरुषांच्या यादीमधून सुद्धा तुम्ही ते नावच काढून टाकू शकता. इथून पुढे अशा पद्धतीची प्रकरणच मग घडणार नाहीत. त्यामुळे मुळातच भाजपने आता जी काही भूमिका घेतलेली आहे ही आत्ताच का घेतली हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. याआधी सुद्धा अशा पद्धतीने अनेक महापुरुषांची बदनामीकारक वक्तव्य झालेली होती, त्यावेळेस भाजप का जागं झालं नाही असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दुसरीकडे हर्षवर्धन सपकाळ यांचं जे स्टेटमेंट आहे ते सुद्धा तितकंच निषेधार्ह आहे. कारण छत्रपती शिवरायांची तुलना ही कुठल्याही इतर कुणाशीच होऊ शकत नाही. सगळे महापुरुष हे आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यामुळे एकाची तुलना दुसऱ्याशी कधीच होऊ शकत नाही. प्रत्येकाचा आपला आपला एक वेगळा पॅटर्न होता, वेगळा कालावधी होता, वेगळ्या पद्धतीची कामं त्यांनी केली आहेत. त्यामुळे एकमेकांची तुलना मुळात या सगळ्यामध्ये करू नये. आणि आता जे काही संपूर्ण राज्यभरामध्ये हा वादंग उठलेला पाहायला मिळतोय, या सगळ्यामध्ये सगळ्यांनीच सामोपचाराने थोडंसं घेऊन हे सगळं प्रकरण आता मूळ मुद्द्यांपासून भरकटवून, म्हणजे विकासाचे इतके मुद्दे आपल्याकडे पेंडिंग आहेत, या सगळ्या मुद्द्यांवरून भरकटवून पुन्हा एकदा जाती धर्माचं राजकारण करू नये असंच एकंदरीत या सगळ्या चर्चेमधून समोर येताना पाहायला मिळतंय. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आणि मुलाखतींसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बात. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.